नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक मातंग समाजाचा नेता आहे मित्रांनो. त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं. एका सभेमध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं की गावचा पाटील जरी घराच्या बाहेर पडायचा असलं किंवा गावाच्या बाहेर पडायचं असलं तर तो मांगाचं तोंड पाहायचा आणि त्यानंतरच त्याचा दिवस शुभ जायचा. या गोष्टीवर किती सत्यता आहे किंवा हे किती खोटं आहे, संपूर्ण माहिती आपल्याला एका व्हिडिओद्वारे मिळत आहे. सध्या सोशल मीडियावरती एका आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये त्या काळामध्ये ज्या मातंग लोकांचे कशा प्रकारचे हाल होते व त्यावेळेस खरंच पाटील समाज त्यांचं तोंड पाहिल्याशिवाय गावाबाहेर पडत नव्हता का, हे संपूर्ण खरी माहिती त्या आजीने सांगितलेली आहे. त्यांची इन्स्टा आयडी देखील इथे मेन्शन करत आहे. त्यांना नक्की तुम्ही फॉलो करा. तर चला पाहूया त्या आजीचा पूर्ण व्हिडिओ. हे आपले मांगाचे काका तर काय म्हणते, पाटील देखील गावाच्या बाहेर पडत नव्हता. कदगावकर साहेब हे काका काय म्हणले तर आपलं मांगाचं तोंड पाहिलं शिव पाटील घराच्या बाहेर निघत नव्हता. हे खरं आहे का? खरं खोट आहे ते सारं. आणि मग कसं होतं, शिवत होते का आपल्याला? शिवत नव्हते, शिवून देत नव्हते. आपल्याला झाडायला झाडा झुडायला 12 वाजत होते. शेण काढून यायचं, मग आठव्यात चहा द्यायचा, निठव्यात टोपल्यात. आता ते आठवण नीटवं नाही कळत आम्हाला. आठवं कळत आहे पण ते नीटवं नाही कळत. आठव्यात देत होते, टोपल्यामध्ये लोखंडाच्या. आता ही आई काय म्हणते, आठवणी चहा देत होते, टोपल्यात देत होते आणि गाडग्यात देत होते चहा, बर का. आणि 12-1 वाजे लोक झाडून जात होतं पाटलाची इथं. आता ही आजी ना, ते काका ज्याने भाषण सांगितलंय ना, त्या काकाच्या वयातले हिचे लेकरत म्हणजे हिचे एक सून मिली, नात मिली, म्हातारे होऊन हिने आता 5वी पिढी जागलेली ही आई. म्हणजे आईला आमच्या चालता येत नाही एका जागेवर आहे, पण ही आजीने 5 पिढ्या पाहिल्यात. इतकी जुनी ही आई. आणि ही आई काय सांगती, काय देत होते चहा? बगुल्यात, टोपल्यात, आठव्यात, गाडग्यात. असं चहा देत होते बघा. मग गाडग्यात कोड्यात देत होते. हा बघा, मग आता विचार करा, इतकं जुनं आहे ही आई. आणि मांगाचं अस्तित्व काहीच नव्हतं नाही आपलं. काय नव्हतं. पण बघा आता हे काका उगा मोक्कार काही म्हणा लागले तर असं काही नव्हतं. ही आई आमची लय जुनी आहे. काय नव्हतं द्यायचं. आहे का? काहीच नव्हतं आपलं मांगाचं. म्हणजे आमचं काहीच अस्तित्व नव्हतं. ही सत्य सांगते आमची आई. पण हे काका मोक्कार समाजाला कुकडं वाढायला लागले तर असं काही नव्हतं बरं का. या काकाचं काय ऐकू नका. आमचं महागाचं तोंड पाहिल्याशिवाय. पण ते एक होतं वाटतं आई, तोरणाचं पोळ्याला तोरण बांधायचं आहे ना. तेच बांधत होते, आमचेच बांधत होते पोळ्याला तोरण. आम्ही तोरण त्याला शिवाय दुसरं मारून शिरत नव्हतं. हा, आता तेवढे फक्त मार मांग तोरण बांधत होते तेवढं सत्य आहे. बाकीचं काही नाही बरं का. आणि शिवला तर इटाळ होत होता ना, गाड गेला त्याला. टाळ होत होता. गाडगा आपल्या हातातच देत, तिकडे झोपून न्यायचा म्हणत. हा, गाडग्याला शिवून नव्हते देत. म्हणजे गाडग्याला सुद्धा शिवायचं नव्हतं, पाणी प्यायला सुद्धा शिवायचं नाही. आणि तुम्ही सांगता आमचं तोंड पाहिल्याशिवाय राहिलं. ही आई ना 5 पिढ्या जगली, 5 पिढ्या. विचार करा, माझी आजी आहे. आता मी सगळ्यात लहान आहे आमच्या घरात, माझ्या सारे मोठालेत आणि मेलेत काही. विचार करा, तरी ही आई जगली. विचार करा, हिला चालता फिरता काही येत नाही. 5 पिढ्या जगली ती. ती सांगती काय चुकीचं नाहीये. चला